दारूच्या नशेत त्याने आपल्या जन्मदात्या आईला संपवला। जेवायला वाढत नाही म्हणून मुलाने आईच्या डोक्यात घातला पाण्याचा हंडा। दहिवडी पोलिसांनी तात्काळ घेतलं आरोपीला ताब्यात। मान तालुक्यातील पिंगळी बुद्रुकमध्ये घडलेल्या या भयानक कृत्यानं एकच खळबळ उडाली आहे। त्याचं घडलं असं की विशाल आनंदराव जाधव वय वर्ष 34 हा दारूच्या व्यसनाधीन झाला होता। काल शुक्रवारी रात्री सुद्धा तो नेहमीप्रमाणे दारू ढोसूनच घरी आला। त्यावेळी रात्रीचे 9:15 वाजले होते। विशालची आई संगीता आनंदराव जाधव वय वर्ष 48 ही कामाने कंटाळून झोपलेली होती। त्यामुळे आईने त्याला हाताने घेऊन खा असं सांगितलं, पण विशालला मात्र तिच्याच हाताने जेवण वाढून पाहिजे होतं। मग त्याने आईशी भांडायला सुरुवात केली। थोड्याच वेळात हे भांडण इतक्या विकोपाला गेलं की दारूच्या नशेत पूर्ण बुडालेल्या विशालनं कसलाही विचार न करता आईच्या डोक्यात पाण्याच्या हंड्यानं प्रहार केला। डोक्यात झालेल्या अपघातानं गंभीर जखमी झालेल्या आई रक्तबंबाळ होऊन पडली। या प्रकाराचा सुगावा लागताच दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी थेट घटनास्थळ गाठलं आणि जखमीला दहिवडीच्या व नंतर साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात हलवलं। परंतु दारुड्या मुलाकडून झालेल्या जबर मारहाणीनं अखेर आई गतप्राण झाली होती। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ आरोपी मुलाला ताब्यात घेतलं। त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनीही घटनास्थळी पाहणी केली। मायलेकाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे मान तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। या संपूर्ण घटनेची माहिती देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे काय म्हणाले पाहूयात। या घटनेची हकीकत अशी आहे की यातील आरोपी मुलगा नामी विशाल आनंदराव जाधव हा दारू पिऊन घरी आल्यानंतर त्याने त्याची आई जी मयत आहे संगीता आनंदराव जाधव हिला जेवण मागितले। त्यावेळेस या आईने मुलगा दारू पिलेला आहे त्यामुळे त्याला तू तुझ्या हाताने जेवण घे असं सांगितल्यानंतर या मुलाने या आईला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास चालू केली। सदरचा वाद इतक्या टोकाला गेला की त्या मुलाने स्टीलच्या हंड्याने या स्वतःच्याच आईच्या डोक्यामध्ये जबरी प्रहार केला आणि त्यामध्ये ही महिला म्हणजेच या मयत संगीता जाधव ही या गंभीर जखमी झाल्या। त्यांना पहिल्यांदा दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालय त्यानंतर सातारा सिव्हिल येथे नेल्यानंतर मृत घोषित करण्यात आले। या अनुषंगाने दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील जो संशयित आरोपी आहे विशाल आनंदराव जाधव हा याने गुन्हा केल्यानंतर तो लपून बसलेला होता। त्याला आम्ही अवघ्या या घटनेच्या नंतर 1 तासामध्ये लपून बसलेल्या ठिकाणावरून ताब्यात घेतलेला आहे। त्याची पुढील अटकेची कार्यवाही त्याचबरोबर त्याला माननीय न्यायालयामध्ये आम्ही मुदतीत हजर करीत आहोत। सदरची ही संपूर्ण कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, डीवायएसपी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे। त्याचबरोबर या आरोपीला पकडण्याकरिता मी स्वतः त्याचबरोबर आमचे दुय्यम अधिकारी यशवंत जामदार, त्याचबरोबर गाडवे मेजर, त्यानंतर दडस मॅडम, चालक खाडे मेजर अशा सर्वांनी मेहनत घेऊन त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे।